भाजप शिवसेना विचारांची युती असून आकड्यांचा खेळ खेळण्याऐवजी शिवसेनेला महापौर पद देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। आकड्यांचं गणित शिवसेनेच्या बाजूनं नाहीये, त्यामुळे महापौर पदासाठी आता शिवसेना भावनिक कार्ड खेळत असून भाजप आता या भावनिक आव्हानानं किती पाघळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। फॉर्म्युला राहू दे बाजूला, महापौर पद द्या शिवसेनेला। मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेना आग्रही। महापौर पदावरून भाजपचे कानावर हात। मुंबईत महायुतीची सत्ता आली असली तरी महायुतीत भाजपचंच वर्चस्व आहे। शिवसेनेला अवघ्या 29 जागा मिळाल्यात, शिवसेनेपेक्षा तिप्पट जागा भाजपला मिळाल्या। त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्तेची सगळी पदं भाजपकडेच राहणार हे सूर्यप्रकाश आहे, एवढं स्पष्ट आहे। शिवसेनेला जे भाजप देईल ते घ्यावं लागणार आहे, पण शिवसेनेलाही ते अंशतः मान्य आहे। पण भाजपनं शिवसेना आणि मुंबईचं भावनिक नातं पाहता किमान काही काळासाठी शिवसेनेला महापौर पद द्यावं अशी मागणी शिवसेना करू लागली आहे। स्थायी समिती अध्यक्षपदासारखी महत्वाची पदही भाजपनं स्वतःकडे ठेवावी, पण सुरुवातीला महापौर पद शिवसेनेकडे द्यावं अशी मागणी आता होऊ लागली आहे। आकड्यांचा खेळ न करता महापौर पद मिळावं अशी अडून मागणी शिवसेना करू लागली आहे। बरोबर आहे, कारण आम्हाला या ठिकाणी एक वाटतं की जर ही युती विचारांची आहे, जर ही युती हिंदुत्वाची आहे, जर ही युती तत्वांची आहे, जर ही युती हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी, अटल बिहारी वाजपेयीजींनी केलेली आहे, तर आता फक्त केवळ आकड्यांचा गेम का करताय? कारण भारतीय जनता पक्षाचे जेवढे काही नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा तेवढा सिंहाचा वाटा आहे। आपण एकत्र लढलोय, त्यामुळे सत्तेमध्ये समसमान वाटा मिळावा ही मागणी अत्यंत रास्त आहे। शिवसेनेनं महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलं नाहीये ना, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली। शिवसेनेनं महापौर पदाची थेट अशी मागणीच केली नाही असा दावा भाजपने केला। जी मागणी आहे की सेना आणि भाजपमध्ये मागच्या 25 वर्षापासून जो फॉर्म्युला सत्ता वाटपचा सुरू आहे तेच पुढे पण सुरू असायला पाहिजे। अशी कोणतीही मागणी किंवा अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। आम्ही एकमेकांची चर्चा करून या विषयामध्ये जो काही निर्णय आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकमेकांची चर्चा करून या विषयामध्ये निर्णय करतील। शिवसेनेला काहीतरी पदरात पाडून घ्यायचा असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला। महापौर पद मागायचं आणि स्थायी समिती अध्यक्षपद पदरात पाडून घ्यायचं अशी रणनीती तर शिवसेनेची नाही आहे ना, असा संशय राऊतांनी व्यक्त करून महायुतीत संशयाची काडी लावून दिली। सुटणारी नाही, पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो, तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे। मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौर पद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात, हा निर्णय घेण्याचे, काही निर्णय बदलण्याचे, त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स, तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत। त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे। शिवसेनेनं केलेला आरोप भाजपनं फेटाळला। संजय राऊत कोणतीही ब्लॅकमेलिंग करणार नाहीत असा विश्वास भाजपनं व्यक्त केला। एकनाथजी शिंदे ब्लॅकमेलिंग करणारे नाहीत, तर जनतेसोबत उभे राहणारे नेते आहेत, लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेते आहेत। ब्लॅकमेलिंगचे धंदे संजय राऊत तुमचे आहेत, उभाटा गटाचे ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत। आणि या महाराष्ट्रातल्या ब्लॅकमेलिंगला सुरुवात कोणी केली होती? उद्धवजी ठाकरे। 2019ला तुम्ही महायुती म्हणून लढला होता, महायुती म्हणून प्रचार केला, महायुती म्हणून जागा मिळवल्या आणि फक्त खुर्चीसाठी तुम्ही काँग्रेसच्या दावणीला जाऊन बनला, मुख्यमंत्री पदासाठी आपला पक्ष विसर्जित करून टाकला। त्याला ब्लॅकमेलिंग करतात, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं। शिवसेनेची इच्छा माझी पुरी करा हे एक अंकी नाटक सुरू असल्याची चर्चा सुरू झाली। शिवसेनेच्या दबाव तंत्रासमोर भाजप श्रेष्ठी झुकणार की केराची टोपली दाखवणार याबाबत पुढच्या काही दिवसात स्पष्टता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।